खासदार संजय राऊतांनी सत्ताधारी आणि न्याय व्यवस्थेवर जोरदार निशाणा साधलाय। सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचा संदर्भ देत राऊतांनी थेट भारताच्या सरन्यायाधीशांवरच गंभीर आरोप केले। कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स वाढले, त्याला भारताचे सरन्यायाधीश कारणीभूत असून तेच या पार्टीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, अशी घणाघाती टीका आता खासदार संजय राऊतांनी केली। भारत के मुख्य न्यायाधीश ये भारतीय कॉकरोच पार्टी के ब्रांड एम्बेसडर होना चाहिए, क्योंकि युवाओं को कॉकरोच की जो नाम दिया है कि ये कॉकरोच है युवा, ये हमारे देश की न्याय व्यवस्था की देन है। कॉकरोच म्हणून तरुणांचा अनुल्लेख करण्याचं काम केलं होतं आणि तसंच संजय राऊतांनी इथल्या तरुणाईला मूर्ख आणि मंद म्हटलं होतं। त्यामुळे संजय राऊतांनी मूर्ख आणि मंद जनता पार्टी स्थापन करावी आणि आपण त्याचे स्वयंघोषित अध्यक्ष आहोत अशा पद्धतीचा पक्ष स्थापन करावा आणि त्याचं चिन्ह संजय राऊतांनी त्या पार्टीचं चिन्ह गाढव ठेवावं, त्याला जास्त रिस्पॉन्स मिळेल, कारण संजय राऊत तुमची ती पात्रता आहे। सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायची तर खासदार संजय राऊतांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे। जनतेचं मोठ्या संख्येने कॉकरोच जनता पार्टीला समर्थन आहे। देशातील तरुण हे बेरोजगार आणि अस्वस्थ आहेत। भाजपकडून जनतेचा अपेक्षाभंग केला जातोय। मोदींनी कॉकरोच पार्टीच्या प्रमुखांना भेटून मेलोडी चॉकलेट द्यावा असा खोचक टोला देखील संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावलाय। इतक्या लाखोच्या संख्येने भारतीय कॉकरोच पार्टीला जे समर्थन मिळतं आहे, याचा अर्थ या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण बेरोजगार आहेत, अस्वस्थ आहेत, चिंतेत आहेत। भारतीय कॉकरोच पार्टीवर, देशाच्या कॉकरोच जनता पार्टीवर प्रधानमंत्री मोदी जर इटलीमध्ये असतील तर त्यांनी तिथून भाष्य केलं पाहिजे आणि इथे आल्यावर भारतीय कॉकरोच पार्टीच्या प्रमुखांना सुद्धा मेलोडी चॉकलेट त्यांनी दिलं पाहिजे। सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायची, सातत्याने तरुणाईचे माथे भडकवण्याचं काम करायचं काम संजय राऊत करतायत। त्यामुळे माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊतांना आव्हान आहे की त्यांनी मंद आणि मूर्ख जनता पार्टी स्थापन करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।